स्वर्गाहुनी सुंदर हा महाराष्ट्र माझा. वेलकम टू रंदा फॉल गाईज. रंदा फॉलला आलोय. सगळे प्लॅन चेंज. डायरेक्ट टांगा पलटी घोडे फरार करून आम्ही झोपलो रात्री. कळसुबाईला आम्हाला रात्री 1 वाजता जायचं होतं, पण आम्हाला चुकून जाग आली सकाळी 7 वाजता. त्यामुळे आम्ही कळसुबाई कॅन्सल करून आज इकडे फिरायचा निर्णय घेतलेला आहे. कारण रात्री गोळ्या खाल्ल्या आणि झोपलो. डायरेक्ट सकाळीच उठलो. आता बघू, उद्या कळसुबाईला जाईन सकाळी. आता बाकी सगळं दर्शन करतो. आता एक 5 ते 6 स्पॉट आहे आपल्या आजचे. आमची डांग मस्ती. सगळे लोक वरून चाललेत, आम्ही दोघे इथं आलोय. ये बघा खाली आम्ही. नो कमेंट्स. पहिल्यांदा धबधब्याला चेस केले आणि धबधबा सापडला व्यवस्थित. नाही तू 2 दिवस झाले धबधबाच भेटत नाही आम्हाला. अगं इकडे विप्रवरा नदी आणि रंदा फॉल. आता पाणी कमी झालंय जरा. जर जुलै महिन्यामध्ये आले ना, जुलै महिन्यात बंद अलाउडच नाही. तुम्हाला हे दिसतं एवढं सगळं बघा, इकडून एवढं असं सगळं हे इथपर्यंत ही रेलिंग तुटली, इथपर्यंत सगळं इकडून पाणी खाली पडत होतं. आता कमी झाले पाणी, तरी पण बघा कसलं दिसतंय. आता फायनली आम्ही ठरवलंय का आपण अमृतेश्वरला जायचंय. रतनगड चढायचं नाहीये. भाऊचे डोळे काय पापणी बी पडा ना, कारण समोर बघा, मी सांगतच नाही. हे बघा, भाऊची पापणी बी पडत नव्हती हे बघताना. कसलं वातावरण आहे. त्यात ऊन पडलंय, वरती सगळे ढग आलेत. आहा हा हा. समीर भाऊ 2 शब्द. आयुष्यात काहीतरी ना पुण्य करायला लागतो. पुण्य गेल्याशिवाय नशिबात नाही. बघा माग काय म्हणजे भाऊनी नावच दिलं डायरेक्ट, धरतीवरचा स्वर्ग. धर्तीवरचा स्वर्ग म्हणजे अकोले जिल्हा, अकोले तालुका. या तालुक्याला एकदा मजा आहे इकडं. या खरंच या, नक्की या. व्लॉग नुसते करता विला आणि बीचला जाऊन, काय करता त्या विला आणि बीचला जाऊन या इकडं. कळलं तुम्हाला काय तिथं विलाला जाणार. 5x6च्या स्विमिंग पूल मध्ये उड्या मारायच्या, दारू प्यायची, सिगरेट मारायची. त्यापेक्षा या इकडं इथं फिरा. कसलंय हे वातावरण, कसलंय. चला आता आपण निघू. असं लय वेळ जर थांबलो आम्ही अमृतेश्वरला पोहोचायला आम्हाला अंधार पडेल. त्या आता निघू आपण आणि अमृतेश्वरला भेटूया. मध्ये थांबणं होणारच आहे गॅरंटीड. भरपूर सारे स्पॉट आहे या रोडला, भरपूर. मध्ये थांबणं गॅरंटीड होणार. आपलं सगळे स्पॉट तुम्हाला पण दाखवणार, टेन्शन घेऊ नका. आणि हा महत्वाची गोष्ट, अजून पण 1 दिवस बाकी आपल्या ट्रिपचा. तर लवकर सबस्क्राईब करा, हे बघायला भेटेल. आणि नुसतं ह्याच ट्रिप मध्ये नाही, अजून पण समीर भाऊ बरंच काय येणार आपण. अजून पण परत पाऊस थांबल्यावर आपण हिवाळ्यात परत येणार. तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आपल्या. पुन्हा एकदा थांबलेलो आहे निसर्ग फॉल जवळ. भरपूर सारे वॉटरफॉल्स होते. माग वसुंधरा वॉटरफॉल पण गेला, पण तिथं खूप जास्त आतमध्ये थोडंसं चालायला लागतं आणि आपल्याकडं टाइम कमी आहे. आपल्याला जे मेन स्पॉट्स आहेत आपले ठरलेले, ते आपल्याला सगळे आज कव्हर करायचे. तर त्यामुळे आपण त्या वसुंधरा वॉटरफॉलला थांबलो नाही. पण निसर्ग वॉटरफॉलला गर्दी पण नाही. तिथं गर्दी होती, मेन गोष्ट म्हणजे. एकदा गर्दी नाही, काय नाही. आणि छोटासा धबधबा आहे. थोडस चालायचंय म्हणून आपण इथं थांबलोय, कारण की तुम्हाला पण दाखवायचं महत्वाचं आहे. त्यामुळेच चला. तुम्ही म्हणजे जर इकडे यायचा कधी प्लॅन केला, तुम्ही रंदा फॉल वरनं ज्यावेळेस आतमध्ये घुसता त्यावेळेस तुम्हाला हे सगळे ह्या रोडला जेवढे तुम्ही आता व्ह्यू बघितले, हे सगळे ह्या रोडचे आहेत. तुम्ही कधी पण या, इथं सगळे धबधबे वगैरे तुम्हाला दिसतील. पावसाळ्यात हे महत्वाची गोष्ट आहे. जुलै महिन्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम बंद असतात हे रोड. जुलै महिन्यात खूप जास्त पाऊस असतो. तुम्हाला यायचं असेल ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर इकडं. हा इथं वर जाऊ फक्त बस.
आहे का जागा तर, नाही तर जाऊ दे. थोडस पुढं आलोय. पुढं आल्यानंतर पाऊस पण लागला आम्हाला आणि त्याचसोबत नेकलेस वॉटरफॉल. सध्या पाणी कमी झालंय त्यामुळं, पण एक नंबर आहे. 5 hours later. तर आपण आता अमृतेश्वर मंदिराला पोहोचलेलो आहे. हालाकी रतनगड बंद आहे. गडावरती जायचं जे रोड आहे ते बंद केलेलं आहे, कारण की वरती खूप जास्त धुकं वगैरे असल्यामुळं. रतनगडला तर बंद आहे, पण आपल्याला वरती गडावर तर काय जायचं नाही. आपल्याला फक्त मंदिरात पाया पडून पुढे जायचंय. तर चला, हे मंदिर ऑलमोस्ट याची जी हिस्ट्री ती हे 1200 वर्ष जुनं महादेवाचं मंदिर आहे, अशी याची हिस्ट्री सांगितली जाते. याची तुम्हाला पूर्ण माहिती तर मला पण नाहीये, पण जर तुम्हाला बघायची तुम्ही नक्की एकदा विकिपीडिया गुगल करा आणि चेक करा. खूप जुनं मंदिर आहे हे महादेवाचं. आता आतमध्ये महादेवाची जिथं पिंड आहे तिथं बंद केलेलं आहे, कारण की खाली पूर्ण पाणी भरलंय. तर त्यामुळे महादेवाची जी पिंड आहे तिथं आपल्याला जाता येणार नाही, तिथं बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण बाहेरून दर्शन घेतलंय. आणि मंदिर बघा, आणि मंदिराच्या बाजूनी हे इकडं वरती एक डोंगर आहे. हा जो डोंगर दिसतो हा रतनगडचा डोंगर आहे. तिथं जाणं, हा हा इथला जो डोंगर आहे ना, हा रतनगडचा डोंगर आहे. आणि इथं बंद केले सध्या जाणं, कारण की आम्हाला इथं जे ग्रामीण लोक आहेत त्यांच्याकडूनच आम्हाला माहिती भेटली की कालच 7 ते 8 जण हरवले होते वरती आजचा रतनगडचा पण प्लॅन कॅन्सल झालेला आहे. आता आम्ही चाललोय सांदन व्हॅलीला. आता इथून पुढे सांदन व्हॅली एक 9-10 किलोमीटर आहे. तर तिकडं जायचा प्लॅन केला आम्ही, कारण की इथं म्हणजे बंद होतं तरी पण ते लोक गेले आणि वरती धुकं खूप जास्त आहे रतनगडला. तुम्ही पण बघू शकता इथं पूर्ण धुकं आहे, काहीच दिसत नाही. आणि ते 7-8 लोक हरवले. माहीत नसल्यावरती ना रोड आपल्याला सापडत नाही, काही नाही, आणि ते हरवण्याचे चान्सेस खूप आहेत. त्या लोकांना कसं कसं करून खाली आणलंय, त्यामुळे वरती पूर्ण बंद केलंय सध्या जायला. चांदण व्हॅलीला चाललो होतो. तिथं जाता जाता हे दिसलंय आम्हाला लोकेशन. आणि हा जो ब्रिज आहे ना, हा इकडचा, हा ब्रिज आम्हाला जिथं रतनगडचं बॅकवॉटर्स होतं तिथून हा ब्रिज दिसत होता. आणि त्याच ब्रिज वरती सीन बघा ना कसला आहे, कडक एकदम. कसलं वाटतंय एकदम. या मित्रांनो, नक्की या. या गावाचं नाव मला पण नाही माहिती, पण तुम्ही रतनगड वरून ज्यावेळेस सांदन व्हॅलीला जातात त्या रोड मध्ये हे लोकेशन आहे. असलं भारी ना, निवांत एकदम. आपण आता सांदनदरीला पोहोचलोय. सांदनदरी ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो, ही आशा खंडातली 2 नंबरची सगळ्यात लांब दरी आहे. तुम्ही बघू शकता इथं सगळी सांदन दरीबद्दल सगळी माहिती लिहिलेली आहे. 200 ते 400 फूट खोल दरी आहे ही. आणि ही जी दरी आहे ना, ही सम्राट गावामध्ये येते. तर इथं आपण आहे ना, आता थोडस भूक लागली होती खूप जास्त. सगळे घरून नाश्ता करून निघालो होतो आपण, पण भूक लागली आता आणि इकडे जायचंय. इथल्यानंतर इथून पुढे आपल्याला परत भंडारदऱ्याला निघायचंय सरळ. तर त्यामुळं म्हटलं पहिले आपण नाश्ता करून घेऊ थोडासा आणि मग पुढे निघूयात. तर कांदा भजी वगैरे बनवायला सांगितले, कारण श्रावण असल्यामुळं नॉनव्हेज नाही, काहीच नाही. तर नाश्ता करून घेऊ आणि मग आपण जाऊयात पुढं. नाश्ता वगैरे झाला आणि आपण आता चाललोय व्हॅलीकडं. व्हॅली आणि रिव्हर्स वॉटरफॉल. ते गाडी लावली, तिथून पुढे एक अर्धा किलोमीटरचं पायी चालायचंय आपल्याला. चालतोय, त्यात पाऊस पण लयच पडतोय. कुठली तरी सहल आहे गाईच, सहल चालली आहे. हे वांद्रा आडत ते. मित्र, तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही 2 वेळा इंटरव्ह्यू दिला, तुमचं सिलेक्शन नाही आलं. तुम्ही 3ऱ्यांदा इंटरव्ह्यू दिला तरी पण तुमचं सिलेक्शन नाही आलं. त्याला बोलतात
खराब नशीब आणि आमचं आहे गांडू नशीब. आम्ही जिथं जातोय तिथं आम्हाला काय बघायला भेटते तुम्ही विचार करा मित्रांनो. सी दिस, व्हॉट अ व्ह्यू मॅन. दोन शब्द व्ह्यू बद्दल. नो कमेंट्स. हे बघा, आणि आम्हाला आता मागे एक ओळखीचे सर भेटले होते. ते म्हणे तुम्ही 10 मिनिटं आधी यायला पाहिजे होतं, सगळं व्यवस्थित दिसत होतं. व्ह्यू बघा मित्रांनो, धुक क्लिअर झालेत बऱ्यापैकी. आणि कसलं दिसतंय हे, याच्या पुढे विषयच नाही काय बोलायला. काय सांग, काही बोलायला आहेच नाही. स्वर्गाहुनी सुंदर हा महाराष्ट्र माझा. बास, इथंच संपलं सगळं. तिकडच्या साईडला बिकू जायला, इकडनं चाललोय आता पायी पायी. पण वरती झाले नाही थांबलं. भाऊ कधी पण या, एक 10-15 मिनिटं कोणत्या पण जागी थांबा, थांबा. अर्धा तास थांबा. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की तुमचं मन समाधान झालेलं आहे तोपर्यंत जाऊ नका. जाऊ नका. आमचं तर काय मन समाधान झालेलं नाही आहे अजून, म्हणून आम्ही जरा पुढच्या बाजूला चाललेलो आहे अजून एका व्ह्यू बघायला. तुम्हाला दाखवतो एकच मिनिटात. तो पण येऊ. आणि तिकडनं जो धबधबा पहिला बघितला तो धबधबा पण क्लिअर दिसेल. फक्त दुकाने आले पाहिजे. आले तर थांबू आता. आणि आता आम्ही चाललेलो आहे टांगा पलटी घोडे फरार. फरार. बाय बाय. फायनली आमचं नशीब उजळलंय. आम्ही इकडच्या साईडने आलो आणि पूर्ण क्लिअर व्ह्यू दिसतोय. क्लिअर. बघा इकडं. हे बघा, पैसा वसूल. कसलंय, इकडं अजून एक धबधबा पण दिसला इकडं आल्यावर. कसला विषय तुम्ही बघा. बघा मी बोलत नाही आता, बघा. मन भरून धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही आता चाललोय परत रिटर्न, कारण आपल्याला अजून पुढे 2 लोकेशन कव्हर करायचे. पण उठायची अजिबात इच्छा नव्हती, अजिबात नाही. उठायची इच्छा नसायचं कारण फक्त हे होतं. एकमेव कारण. एवढ्या एकमेव कारणामुळे आम्हाला उठूच वाटत नव्हतं. कमीत कमी अर्धा तास आम्ही फक्त बसून बघत होतो. आपण सांदन व्हॅलीवरून परत चाललो होतो आपल्या गाडीकडे. आपल्याला ना सगळे भाऊ भेटले तिकडे, सगळेजण भेटलेत. हे सगळे श्रीगोंद्यावरून आलेत. आणि यांच्यासोबत बोलता बोलता समीरला मला एक आनंदाची गोष्ट कळाली. काल आपण हरिश्चंद्रगडला गेलतो, आपल्याला काहीच दिसलं नाही. हे लोकांनी, यांनी पण आपल्याला तेच सांगितलं, यांना बी काही दिसलं नाही. आम्हाला वाईट नाही याचं वाटलं का आम्हाला दिसलं नाही, यांना बी नाही दिसलं, आम्हाला याचा आनंद झाला. बरोबर आहे. फक्त एन्जॉय स्वर्ग. म्हणजे आमच्या सोबत कोणतरी आहे आम्हाला जोडीदार. काय साम्या, लगेच सगळं क्लिअर. क्लिअर झालं. स्वर्ग आहे पण. आमचं नशीब एवढं चांगलं होतं, आम्ही हरिश्चंद्रगडवर खाली आलो. ओश, आमचं नशीब एवढं चांगलं होतं, हरिश्चंद्रगडवरून खाली आलो ना, आणि जे लोकांनी वर चढायला सुरुवात केली त्यांची लय लागली. मोकार पाऊस चालू झाला. त्यांची फारच आनंद वाटला असेल. आम्हाला लय आनंद वाटला. दुसऱ्यांदा आनंद झाला. आता दुसऱ्यांदा तिथं पण 7-8 जण आलते, त्यांना पण काय नाही. या, एन्जॉय करा आणि फिरा आणि आनंद घ्या. जगा आयुष्याला. बघा आयुष्यात काहीतरी. तर फायनली आपण आता सांदन व्हॅली, सामरत हे गाव सोडतोय आणि आपण आता पुढे चाललोय भंडारदरा साईडला. त्यात बी जाऊ द्या. तर बघू आता भंडारदरा किती आहे इथून किती नाही बघू. अजून 2 स्पॉट बाकी आहे आपले बघायचे, तेवढे कव्हर झाले पाहिजे, कारण 3:30 वाजले आता. आणि 6-6:30 पर्यंत आपल्याला रिटर्न घरी पण जायचे, उजेड असेपर्यंत. तर होप सो पटापट जाऊ आपण, पाऊस नाही येऊ. फायनली आपण भंडारदरा डॅमच्या भिंतीच्या समोर आलोय. आता खाली
जाऊ किंवा वर जाऊ, बघूयात. आम्ही तोच रोड शोधतोय, पण इथपर्यंत येईपर्यंत पावसाने आमची असली मारली ना बेकार. माफ नाही माफ, अख्खं वल्ल झालं अख्खं, काहीच कोरडं नाही ठेवलं. धरणाच्या भिंतीवर आलोय गाईज फायनली, अँड यू कॅन सी द व्ह्यू. वाचलेला आहे यू इसे कहते हैं लोकल लोग. धन्यवाद. हे बघा धरण बघा, साईडला बघा, साईडला मस्तपैकी धरणावरून चाललेलो आहे. ओके बाय बाय. आणि भिंत क्रॉस केल्यानंतरचा तुम्ही सीन बघा. थोडासा रोड खराब आहे, इग्नोर द रोड, बट वरती हा हा हा. मित्रांनो, आता चहा नाश्ता वगैरे झालाय, बरं वाटलं एकदम. भाऊ फुल गारटलाय एकदम. 3 दिवसामध्ये आज भाऊला थंडी वाजली, आणि असली भयान वाजली ना भाऊ, ते मी व्हिडिओत बी नसतं येत आता, काहीच नाही. तर आता चला आपण इथून निघालोय, धरणावरून पुढे निघालोय, आणि जिथून आपण सकाळी एंट्री केली होती अमृतेश्वरला जायला, चेकपोस्ट वगैरे जिथे चेकिंग वगैरे केली होती, आपण येऊन आता लास्टला तिथं आलोय पुन्हा. हे बघा इथं ही जी वरती पाटी आहे, इथं आलोय आपण. इथं सकाळी आपण चेकिंग वगैरे केली होती, सगळ्या गोष्टी. सॉरी, चेकिंग नाही म्हणू शकत, एंट्री चेकपोस्ट आहे हा इकडं हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्यात जायला. आणि गाईज आमचा रस्ता ब्लॉक झालाय आता. सॉरी, हा त्यांचाच रस्ता आहे, आम्ही त्या रस्त्यावर आलोय. काय म्हणणं आहे समय? एकदम खरं. व्लॉगचा शेवट झालेला आहे. भाऊ नाही का गाईनं डक्की दिलेला आहे, लई घाण ठेव परत. तो बी गुडघ्याव वाचलाय, तो पण गुडघ्यावर गाडी बसलेला आहे. थांबवतो. ठणकाच मारलाय डायरेक्ट गुडघ्या. जिरली जिरली आमची. भाऊची थंडीनं जिरली, महा गावडीनं जिरवली. अगं भाई, सगळं गाडी थांबवते थांबवते, 1 मिनिट थांब. परत ती आली का नाही, परत आपल्याला थांबावं लागेल. परत डच्चो बसायचा दुसरा. भयान भयान, थांबा आता, थांबा तुम्ही थांबा. थोडासा गुडघा चोळला, बरं वाटतंय. आता आपण डायरेक्ट घरी भेटू. आमच्यात आता व्हिडिओ काढायची आमच्यात अजिबात कॅपॅसिटी नाही राहिलेली. भाऊना लई घाण डच्चू बसलेला आहे. बस नेमका गुडघ्याव तो बी. माझ्या नडग्या फुटल्यात, भाऊचा गुडघा फुटलेला आहे. तर चला बाय बाय. बाय बाय, घरी भेटू आता. मस्त घरी पोहोचलोय आपण, जेवण केलंय, आणि आता डायरेक्ट पडी ऑन द पाडता, कारण की उद्या सकाळी आपल्याला रिटर्न पुण्याला निघायचंय. थोडासा प्लॅनमध्ये थोडा नाही, खूपच मोठा आम्ही चेंज केलाय. आम्ही संडेला रिटर्न पुण्याला जाणार होतो, उद्या सकाळीच निघायचं आपल्याला पुण्याला. काही अर्जंट काम निघाले त्यामुळं. तर आपण आता उद्या सकाळी लवकरच निघण्याचा प्रयत्न आहे आपला. बघू किती वाजता निघतोय, ते निघाल्यावरच कळेल लवकर निघतोय का कधी निघतोय. तर आता झोपायची तयारी करतोय, खूप जास्त थकलोय आणि झोप पण लय यायला लागली आहे. तर आता झोपून घेऊ, आणि आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या व्लॉगला लाईक करा जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल. आणि व्लॉगमध्ये आज जे काय झाले, हरिश्चंद्रगड जो आपला कालच्या व्लॉगमध्ये आपण कालच्या दिवशी आपण ट्रेक केलं होतं, आजचे जेवढे लोकेशन होते, भंडारदरा, लवळवाडी, त्यानंतर सांदन व्हॅली, तुम्हाला लोकेशन आवडले असतील, जे लोकेशन तुम्हाला आवडलं असेल ना, ते कमेंट करा. आणि हा मित्रांनो, आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओला जेवढं जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट अँड टेक केअर.